बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपूरमधला धानोरकर वडेट्टीवार वाद मिटवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केली आहे। विजय वडेट्टीवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती आहे। बैठकीमध्ये एका गटाला महापौरपद तर दुसऱ्या गटाला स्थायी समिती अध्यक्षपद देण्याची तडजोड झाल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळतेय। काँग्रेसला समर्थन देणाऱ्या 4 सदस्य असलेल्या स्थानिक आघाडीला उपमहापौरपद मिळेल असं सूत्र सांगतायत। बैठकीत झालेल्या निर्णयाची विजय वडेट्टीवारांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। वडेट्टीवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत चर्चा झाली। हर्षवर्धन सपकाळ जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं वडेट्टीवारांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेसचं चंद्रपूरमध्ये नेमकं काय ठरलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। चंद्रपूरचा गटनेता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठरवतील। वडेट्टीवार आणि धानोरकर या 2 गटात एका गटास महापौर आणि दुसऱ्यास स्थायी समिती अध्यक्षपद दिलं जाईल। काँग्रेसला समर्थन देणाऱ्या 4 सदस्यीय स्थानिक आघाडीला उपमहापौरपद मिळेल। सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सारंग, हा वाद अगदी दिल्लीपर्यंत जाण्याची चर्चा होती, अखेर काय तोडगा निघालाय आणि निघालेला तोडगा सगळ्यांना मान्य आहे का? प्रज्ञा, सध्या तरी जी माहिती मिळत आहे त्यानुसार हा वाद सध्या तरी दिल्लीला जाणार नाहीये, पण हा वाद दिल्लीला जाणारच नाही हे सध्या सांगता येणार नाही। मात्र काल हर्षवर्धन सपकाळ यांनी जी बैठक घेतली नागपुरामध्ये त्यामध्ये विजय वडेट्टीवार यांच्यासोबत त्यांची 1-to-1 चर्चा झाली, ज्यामध्ये विजय वडेट्टीवारांनी हा संपूर्ण घटनाक्रम काय झाला, कसं झालं हे सगळं हर्षवर्धन सपकाळांसमोर सांगितलं। आणि त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी फोनवरून ज्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर असा फॉर्म्युला निघालेला आहे जो सध्या विजय वडेट्टीवार यांच्यासोबत जे बोलणं झालं की त्याला मान्यता दिलेली आहे। त्याच्यानुसार जे गटनेता आहे यासाठी दोन्ही पक्ष म्हणजे वडेट्टीवार आणि धानोरकर दोन्ही गट जे आहेत ते आपापले नावं देतील, मात्र अंतिम निर्णय जो आहे तो प्रदेशाध्यक्ष किंवा वरिष्ठ नेते घेतील। आणि त्यानंतर उरलेले जे 2 पद आहे महत्वाचे ते म्हणजे गटनेतेपद आणि महापौरपद। तर यासाठी एका पक्षाला गटनेतापद तर दुसऱ्या गटाला महापौरपद देण्यात येईल हा ठराव ठरलाय। आणि उपमहापौरपद जे आहे ते मित्र पक्ष जे त्यांना समर्थन करतील त्यांना देण्यात येणार आहे। बरोबर आहे। आता हा तोडगा काढल्यानंतर तरी चंद्रपूरमधल्या काँग्रेस नेत्यांमधला वाद शमतो का याकडे लक्ष असेल। सारंग, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।